तर पाणी पुरवठा हा जो घटक आहे हा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे सोर्स उपलब्ध आहेत, मग नदी नाले सरोवर काही जे असेल ते ट्यूबवेल्स असतील तुमचे किंवा तळे असतील, त्यांचा एक लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व असलेलं पाहिलं जातं. मग अशा ठिकाणी लोकसंख्येची एक स्थापना म्हणा किंवा वस्ती जी आहे वस्ती तयार होत असलेल्या पाहायला मिळतात. आज भारतामध्ये मी तुम्हाला सांगितले की किंवा जगामध्ये जे काही नद्या आहेत त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये मानवी वस्तीचा उगम विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण पाणी हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा. त्यानंतर पाण्याच्या उपलब्धतेचा परिणाम जो आहे तो कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो. जे काही शुष्क प्रदेश आहे त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष असतं आणि त्यामुळं शुष्क प्रदेशामध्ये लोकसंख्या अतिशय कमी किंवा विरळ स्वरूपाची तुम्हाला पाहायला मिळते. शुष्क प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध असतं अशा ठिकाणी थोडी लोकवस्ती तुम्हाला पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल वाळवंटामध्ये एखाद्या ठिकाणीच अनेक जो चहूबाजूला जर वाळवंट असेल मध्येच एखादा जर पाण्याचा सोर्स असेल तर त्याला आपण वाळवंटातील ओएसिस म्हणतो, बरोबर आहे. तर असे जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणी थोडी लोकसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा पाणी पुरवठा हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा तिसरा महत्त्वाचा घटक जो आहे तो हवामान. आता हवामानाचा लोकसंख्येच्या वितरणावर फार मोठा प्रभाव पडतो. ज्या ज्या ठिकाणी हवामान चांगलं आहे अशा ठिकाणी लोकवस्ती जी आहे ही वाढत असते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच ज्या ठिकाणी आवश्यक तेवढं तापमान आणि पुरेसा पाऊस पडतो अशा अनुकूल हवामानाच्या प्रदेशामध्ये तुम्हाला लोकवस्ती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्या ठिकाणी शेतीचा विकास होतो, उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक, दळणवळण इत्यादीचा विकास झालेला तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणून हवामान हा जो घटक आहे हा एक भौगोलिक घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे अशा प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर हे जे हवामान प्रदेश कोणते आहेत प्रामुख्याने जर बघितलं तर मोसमी हवामानाचे प्रदेश किंवा चीन सदृश्य हवामानाचे प्रदेश किंवा भूमध्य सागरीय पश्चिम युरोपीय हवामानाचे जे प्रदेश आहेत या ठिकाणी लोकसंख्या तुम्हाला जास्त पाहायला मिळते. म्हणजेच मानवी जीवनासाठी मानवासाठी एक सुटेबल हवामान ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये लोकसंख्येची गर्दी तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळते. आता प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशामध्ये जर बघितलं तर तुम्हाला लोकवस्ती जी आहे ती अतिशय विरळ किंवा कमी लोकसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. तर अशा भागामध्ये शेती असेल, उद्योगधंदे असेल, व्यापार असेल इत्यादींचा फारसा काही विकास होत नाही. आता शेतीसाठी सुद्धा हवामानाची आवश्यकता आहे, मानवासाठी हवामानाची आवश्यकता आहे. शेतीसाठी सुद्धा सुटेबल हवामान जर असेल तर त्या ठिकाणी शेतीचा विकास होतो. मानवासाठी सुटेबल हवामान असेल तर मानव त्या ठिकाणी तो आपलं जीवन व्यतीत करू शकतो. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी सुटेबल हवामान आहे अशा ठिकाणी लोकसंख्या वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर काही उपजीविकेची साधनं जी आहेत की ती त्या हवामानामध्ये ती म्हणजे असू शकतात. तर अशा ठिकाणी लोकवस्ती तुम्हाला वाढलेली पाहायला मिळतं. तर आणि काही ठिकाणी जर उपजीविकेची साधनं नसतात किंवा हवामान चांगलं नसेल तर त्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे ती तुम्हाला अतिशय विरळ किंवा कमी लोकसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. तर अशा प्रदेशाच्या मध्ये काही भागात जर बघितलं तर कित्येकदा तुम्हाला कित्येक किलोमीटरपर्यंत ज्या ठिकाणी शुष्क किंवा एकदमच उष्ण हवामान आहे, तापमान जास्त आहे, तर अशा भागामध्ये किलोमीटरवरती तुम्हाला एक लोकवस्ती सापडत नाही. म्हणजेच या ठिकाणी याच्यामध्ये कोणते भाग येतात त्यामध्ये प्रामुख्याने वाळवंटी प्रदेश असतील किंवा टुंड्रा हवामानाचे प्रदेश असतील तर त्या अशा प्रदेशामध्ये हे जे काय आहे ते कमी लोकसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. अगदी आपल्याकडे जर बघितलं तर आपण आपल्या सहज जवळजवळ वस्त्या दिसतात, परंतु अशा ह्या वाळवंटी भागामध्ये जर बघितलं तर ह्या वस्त्या ज्या आहेत त्या अतिशय दूर अंतरावरती 1-1, 2-2, 4-4 किलोमीटरवरती कोणतंही घर दिसत नाही, कोणतीही वस्ती दिसत नाही. तर अशी स्थिती जी आहे ती प्रतिकूल हवामानाच्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर काही प्रदेश जे आहेत आता जर बघितलं सहारा असेल, वाळवंटी प्रदेश असतील किंवा टुंड्रा हवामानाच्या प्रदेशामध्ये अतिशय कमी तापमानामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या तुम्हाला कमी पाहायला मिळते. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं काही अलास्का, कॅनडा, ग्रीनलँड ह्या ठिकाणी अतिशय कमी तापमान आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लोकसंख्या कमी पाहायला मिळते.
मात्र जे काही सहारा वाळवंट किंवा थरचं वाळवंट जर बघितलं त्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला लोकसंख्या जी आहे ती कमी पाहायला मिळते. मग हवामान पाहिजे कसं, तर अगदी मोसमी चीन सदृश्य भूमध्यसागरीय किंवा पश्चिम युरोपीय अशा प्रकारचं हवामान पाहिजे. अशा हवामानाच्या प्रदेशामध्ये लोक जे आहे ते लोकसंख्या वाढायला बी सुरुवात होते आणि लोकांना आरोग्यदायी हवामान असलेले मिळत असलेले पाहायला मिळतात. म्हणजेच कोणत्या हवामानामध्ये लोकसंख्या कमी असते, तर अतिशय उष्ण वाळवंट जे भाग जे आहेत, थरचं वाळवंट, सहारा वाळवंट किंवा इतर जे काही कलहारीचं वाळवंट असेल अशा प्रदेशामध्ये तुम्हाला काय लोकसंख्या कमी पाहायला मिळते. मात्र जे काही थंड एकदम थंड हवामानाचे प्रदेश आहे त्यामध्ये मी सांगितले तुम्हाला अगदी सायबेरिया असेल, अलास्का असेल, उत्तर कॅनडा, ग्रीनलँड, तर ह्या ठिकाणी कमी तापमानामुळे ही लोकसंख्या विरळ किंवा काही ठिकाणी लोकसंख्या तुम्हाला पाहायला मिळत नाही. तर असा हा फरक आहे. म्हणजे हवामान हा जो घटक आहे लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर नेक्स्ट घटक जो आहे तो मृदा. आता मृदा हा जो घटक आहे हा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. मृदा किंवा जमीन म्हणजेच लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा हा सुद्धा एक प्रभावी घटक म्हणून याच्याकडे पाहिलं